नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मनपा प्रशासन सज्ज। महापालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर। 22 प्रभागातून 87 नगरसेवक निवडले जाणार असून 6,77,180 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। चाळीसगाव नगर परिषदेच्या मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण। स्ट्रॉंग रूमच्या बाजूलाच मतमोजणी कक्षाची उभारणी। तर मतमोजणीसाठी एकूण 16 टेबल असून त्यातील 4 टेबलवर पोस्टल मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती। मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज। 21 प्रभागातून 84 नगरसेवक निवडले जाणार असून 8 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। प्रत्येकी एका निर्णय अधिकाऱ्यावर 3 प्रभागांची जबाबदारी दिल्याची माहिती। अमरावती महापालिकेत सदस्य मतदारसंख्येत मोठी वाढ। महापालिका क्षेत्रात 9,64,532 एकूण मतदारांची नोंद। 1,64,532 मतं वाढली। जळगाव पालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। महापालिकेच्या 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी निवडणूक पार पडणार। निवडणुकीसाठी महापालिकेची तयारी पूर्ण। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून 350 जण इच्छुक। आजपासून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। बाळासाहेब ठाकरे भवनात इच्छुकांच्या मुलाखती। आम आदमी पार्टी पुणे महापालिका निवडणूक लढवणार। आपकडून निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता। कोल्हापुरात पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी ही मैदानात। वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर पालिकेच्या सर्व 81 जागा लढवणार। सातारा नगरपालिकेच्या मतमोजणी ठिकाणी जॅमर बसवण्याची अपक्ष उमेदवारांची मागणी। सातारा नगरपालिकेची 21 डिसेंबरला मतमोजणी होईल। सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी। सिद्धरामेश्वर यात्रेमुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी। यात्रेदरम्यान निवडणुकांचं मतदान आणि मतमोजणी होणार। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहिब्बूंचं पोलीस आयुक्तांना पत्र। 1.5 वर्षानंतर पुन्हा सरकारचा रेशन दुकानांवर साखर वितरण करण्याचा निर्णय। रत्नागिरी जिल्ह्यातील 13 गोदामांमध्ये 2,172 किलो क्विंटल साखर जमा। महिन्याला 1 किलो साखर 20 रुपये किलो दराने मिळणार। गोंदियातील 1.5 लाख शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। केवळ 5,855 शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीची मदत। पोर्टलमधील बिघाडाचा शेतकऱ्यांना बसतोय फटका। गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। तोडणीला आलेल्या कपाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव। तर तेलंगणाने महाराष्ट्रातील कापसावर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। वाशिम बाजार समितीत सोयाबीनचे दर घसरल्याने आवक घटली। नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची नाफेडला पसंती। येवला तालुक्यात सोयाबीन आणि मका हमीभाव खरेदीचा गोंधळ। 1.5 महिना उलटूनही बारदानाभावी खरेदी सुरूच झाली नाही। नोंदणीकृत 351 सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि मक्याची नोंदणी मुदत न वाढवल्याने 80 गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका। सोलापूरच्या उमरडमध्ये बनावट केळीची रोपं देऊन फसवणूक। विल्यर्स केळीची 5,000 रुपये न देता दुसरी बनावट रोपं देऊन फसवणूक केल्याची सूरज बदेचा आरोप। केळीची लागवड केल्यानंतर केळीला पीक न आल्याने तरुण हतबल। नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। खरीपातील पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। तर शासनाने मध्यस्थी करून पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या सातपुड्याच्या भागात योग्य बाजारपेठ अभावी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत। दर परवडत नसल्याने स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी। सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी आणि जनहित शेतकरी संघटना आक्रमक। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखर कारखाना बंद पाडला। कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये काही काळ गोंधळ। दुसऱ्या दिवशीही करमाळा तहसील कार्यालयात काम बंद आणि सामूहिक रजा आंदोलन। करमाळा तहसील कार्यालयाला संपामुळे दुसऱ्या दिवशीही टाळ। अधिवेशनात तहसीलदार, मंडलाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना एकतर्फी निलंबित केल्याचा आरोप। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील नवापूर शहरात नाभिक समाजाच्या वतीने मूक मोर्चा। खमताने गावातील 9 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी।
जालन्यात राजे यशवंतराव होळकर योजनेतून मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांचं ठिय्या आंदोलन. समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत आक्रमक. वसतिगृहाचे अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आल्यानंतर 20 शाळांची मान्यता रद्द. कर्जतच्या भिवपुरीमधील स्थानिकांच्या टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधात एल्गार. विविध मागण्यांसाठी स्थानिकांचं उपोषण. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात उपोषण. नांदेडच्या मुदखेड बारड मार्गावर टिप्परची दुचाकीला धडक. एकाचा मृत्यू. अवैध माळ वाहतुकीवर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी. मावळमधील तहसीलदारांचं निलंबन केल्याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आक्रमक. तहसीलदारांचं निलंबन महसूल मंत्र्यांनी मागे घ्यावं, कर्मचाऱ्यांची मागणी. गोंदियात विनयभंग प्रकरणी आरोपीला 1 वर्षाचा सक्तमजुरी कारावास आणि 25,000चा दंड. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीशांचा निकाल. सोलापूरच्या कुर्डुवाडी बसस्थानकावर पाण्याअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य. प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. कोरोना काळात बंद झालेली भुसावळ ते मुंबई पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी. खानदेशवासियांनी रेल्वे प्रशासनाकडे केली ही मागणी. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मढीतील अतिक्रमण आणि तिसगावातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा. कनिफनाथ देवस्थानाचे अध्यक्ष संजय मरकडकर यांचं वक्तव्य. कारवाई न केल्यास 15 दिवसात अतिक्रमण पाडण्याचा संजय मरकड यांचा इशारा. नागपुरातील हिंगणा परिसरात बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापली जात असल्याचा प्रकार. बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिभा प्रिंटर्सची पाहणी. या प्रकरणी पोलीस कारवाई करणार. वर्ध्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची तपासणी दरम्यान विविध त्रुटी आढळल्यामुळे 7 स्कूल बस आणि स्कूल व्हॅनवर दंडात्मक कारवाई. कारवाईत 1,244 रुपयांचा दंड वसूल. सिंधुदुर्गात शाळा वाचवा शिक्षण वाचवा या मंचच्या वतीने धरणं आंदोलन. शासन निर्णयामुळे 91 माध्यमिक शाळा 0 शिक्षकी आणि 1 शिक्षकी झाल्या. शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम. कल्याणीनगर अपघातातील रक्ताचे पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात विशाल अग्रवालसह 8 जणांचा जामीन फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय. पुण्यातल्या आंदेकर टोळीतील एका सदस्याला अटक. विविध दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या गणेश उर्फ सूरज अशोक वड्डा ताब्यात. भुदरगडमध्ये पोलिसांनी त्याला घेतलं ताब्यात. नाशिकच्या येवल्यात नायलॉन मांजा विरोधात पोलिसांची कारवाई. नायलॉन मांजाचे तब्बल 8 बंडल पोलिसांनी जप्त केले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई. जळगावच्या चितोडामध्ये ऑनलाईन ॲपवर घर शोधणं महिलेला पडलं महागात. भामट्याकडून महिलेला 2,38,399 रुपयांचा आर्थिक गंडा. फसवणुकीप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यात स्फोटक साहित्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. विहीर फोडण्यासाठीचा 1,77,000 रुपयांचा डेटोनेटरचा साठा जप्त. 4 आरोपींना अटक. 3 महिन्यांपूर्वी स्फोटकांची झाली होती चोरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी. परवानाधारकांचे 1,140 शस्त्र जमा करण्याचे आयुक्तांचे आदेश. आचारसंहिता लागताच शहरातील परवानाधारकांकडील शस्त्र ताब्यात घेण्याचे आदेश. धुळे शहरालगत असलेल्या मोहाडीतील 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा छडा लागला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या सागर कोळी नावाच्या आरोपीनं प्रतिकार झाल्याने निर्घृणपणे हत्या केली. घटनास्थळी पडलेल्या आरोपीच्या मनगटी घड्याळावरून 24 तासात छडा लावण्यात यश. पूर्ववैमनस्यातून मित्रांनीच केली मित्राची हत्या. हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी केलेला अपघाताचा बनाव उघड. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कंडारी परिसरात घडली हत्येची घटना. दोन्ही आरोपींना बेड्या. धाराशिवच्या ढोकीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांच्या टोळीला अटक. मिरची पावडर, धारदार शस्त्र आणि दरोडा टाकण्यासाठी वापरात येणाऱ्या विविध लोखंडी वस्तू जप्त.